प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तीनही आरोपींना 6 जुलैपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे। टीटी पेपर फुटी प्रकरणामध्ये आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आज होणारा टीईटीचा पेपर फुटला आणि या प्रकरणात तीनही आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। आता पुढची आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। सोलापुरात अन्न आणि औषध प्रशासनाकडून भेसळयुक्त बर्फीवरती कारवाई करण्यात आली। दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावडेवाडीतील रामदेव डेअरीवरती छापा टाकण्यात आलाय आणि एफडीएच्या छाप्यामध्ये एकूण 1807 किलो खाद्यपदार्थ जप्त केलेत। भेसळयुक्त 511 किलो बर्फी, 348 किलो स्वीट बर्फी जप्त केली आहे, तर 163 किलो अजमेरी बर्फी सोबतच वनस्पती तुपाचा साठा नष्ट करण्यात आलाय। तर तुळजापुरात बातमी आहे। धाराशिवमधल्या तुळजाभवानी मंदिरामध्ये दर्शन रांगेत गोंधळ उडालाय। भाविक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला। भाविक आणि कर्मचाऱ्यांमध्ये याची शाब्दिक बाचाबाची झाली आणि एकमेकांना शिवीगाळ केल्याचा दावा करण्यात आलाय।